महाराष्ट्रातल्या ह्या गावात चक्क 40+ साऊंडचं कॉम्पिटिशन असते, ती पण एकाच वेळी. अजून एक धक्कादायक गोष्ट म्हणजे म्हातारे माणसं चक्क गाव सोडून जातात आणि अर्धी लोक तर घरातून बाहेरच येत नाहीत, कारण ह्याच गावात असते 40+ साऊंडचं कॉम्पिटिशन. नक्की गावची यात्रा आहे का साऊंडची जत्रा काय समजत नाही. अजून एक धक्कादायक गोष्ट म्हणजे ह्या गावातली चक्क 5वी-6वीची पोरं पण साऊंड काढतात, ती पण टॉप लेवलचं. आणि हा असला खतरनाक विषय असतो सांगली जिल्ह्यातल्या कौलापूर गावच्या सिद्धेश्वर यात्रेत. खरं सांगायचं तर हा साऊंडचा विषय बघायला संपूर्ण महाराष्ट्रातनं लोक इथे येतात, ते पण कानात डबल कापूस घालून, कारण इथं साऊंडचा सगळाच आवाज सोडलेला असतोय. त्यामुळे माझा पण मेंदू वर खाली होत होता. आणि इथलं कॉम्पिटिशन बघून तुमची पण पुंगी टाईट होईल, कारण पश्चिम महाराष्ट्रातलं सगळ्यात टॉपचं कॉम्पिटिशन ह्या गावात होतंय. आणि तेवढ्याच तिथं आमचं मित्र पण गाठ पडलीत बघा. आणि तिथनं जरा पुढे आलो, इथं लागली कॉम्पिटिशन. हे असलं कॉम्पिटिशन बघून माझ्या चक्कीतच जाड झालता. मग मध्ये जाऊन बघायला लागते म्हटलं आता कुठला साऊंड वाजतोय जोरात. मध्ये जाऊन बघतोय तर काय मला कळायचं बंद झालं, कारण मगाश तर माझा मेंदू नुसता वर खाली होत होता, आता तर माझा आत्मा वर जाऊन खाली आलता. पण कुठला साऊंड वाजला हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा. पण या गावातला अजून एक टॉपचा विषय जर तुम्ही बघितला तर तुम्ही 100% बेशुद्ध पडचिला, कारण या टोपीवाल्या मामाला बघा अख्ख्या पंचक्रोशीतनं लोक इथे येतात. नक्की काय विषय बघायचा असेल तर आता तुमच्या भावाला फॉलो करा आणि भाग 2 बघायला विसरू नका.